महाभारत भाग क्रमांक 109. कुंतीचे आवाहन. कुंती अत्यंत चिंतेत होती. युद्ध जवळ येत होते आणि कौरव सैन्यात भीष्म, द्रोण आणि कर्ण यासारखे पराक्रमी योद्धे होते. आपल्या पुत्रांना त्यांच्याशी सामना करावा लागणार ही कल्पनाच तिच्या मनाला अस्वस्थ करत होती. विशेषतः कर्ण पांडवांवर अत्यंत तीव्रतेने आघात करेल याची तिला भीती वाटत होती. म्हणून कुंतीने धैर्याचे पण एक कठोर पाऊल उचलले. ती स्वतः कर्णाकडे गेली. अचानक समोर उभी असलेली कुंती पाहून कर्ण आश्चर्यचकित झाला. तेव्हा कुंतीने त्याला खरे सत्य सांगितले. तो सूर्यदेवाचा पुत्र आहे आणि पांडवांचा ज्येष्ठ भाऊ आहे. हे ऐकून कर्ण अंतर्मुख झाला. कुंतीने त्याच्यापुढे मातेच्या वेदना मांडल्या. तू आमचाच आहेस, ती म्हणाली. माझ्या पुत्रांवर द्वेष करू नकोस. पांडवांपैकी एक म्हणून उभा राहा. परंतु कर्णाने नम्रपणे नकार दिला. दुर्योधनाने आपल्यावर केलेल्या उपकारांची आठवण करून देत त्याने सांगितले की तो कौरवांचा विश्वासघात करू शकत नाही. तरीही कर्णाच्या मनात कुंतीबद्दल आदर होता. तो म्हणाला, माते, मी तुझ्या पुत्रांचा संहार करणार नाही. अर्जुन वगळता कोणालाही मी मारणार नाही. युद्धानंतरही तुझे 5च पुत्र असतील. एक तर अर्जुन जिवंत राहील, नाहीतर मी. कुंती दुःख आणि समाधान यांच्या मिश्र भावनेने तिथून निघाली.